एकदा काय जाय एक वावरमा एक झाडवर एक चिमणीनं खोपा होता आणि त्या खोपामध्ये तिनं लहान 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 3 बच्चा होतात. चिमणी अशी चारा पाणी लेवायला जाईल आणि उन्ही परत. तर त्या बच्चासनी ती चिमणीला सांगा म्हणे, "आई, आपला वावरना मालक गेलो होता म्हणे आज आणि सालधारेसले सांगी राहिलता म्हणे तो, की आई बांधवरलं झाड तोडता का? आई काही काम नाही. मग आई झाड जर तुटी गे तर आपलं घरटं चालणं जाईल." तर ती चिमणीने सांगा, "काही चिंता करू नका म्हणे तुम्ही. काही झाड तुटणार नाही म्हणे." त्या म्हणे मालकने सांगा ना, सांगू दे म्हणे. 2 महिना चालना घ्या. काहीच बदल जाया नाही. अजून एक दिवस मालक वावर होईना आणि त्यानं दोन्ही पोरेसला सांगायला लागणार. सालधारेसले नाही आता पोरेसला सांगायला लागणार. आई झाड बांधवरलं तो टाका म्हणे, यानं काही फायदा नाही. काही फळ नाही, काही नाही. नुसती बिगर कामनी सावलीचे. तर आई झाड तोड टाका. पोरेसने हा म्हणे. तर आई आई झाड जर तुटी गे तर आपलं कसं होईल म्हणे. ती म्हणे, "काही चिंता करू नका, झाड काही तुटणार नाही." म्हणे. आणखी 2-1 महिन्यानं अंतर मग तो मालक वावर मागून आणि पोरं सांगायला लागणार म्हणे, "आई, आज मालक पुन्हा सालधारेसले बिन पोरेसले बी बोलणार नाही. पण एकच सांगा म्हणे सर्वासले म्हणे कुऱ्हाड बाहेर काढ ठेवा म्हणे भाऊ. मी काल दिन पाहिजे आई झाड तोड टाकसू म्हणे. मला तोडणं आहे म्हणे आई झाड." मग चिमणी सांगायला लागली, "मग आतेच झाड निश्चित तुटी आपल्या आठीन निघणं पडी म्हणे." मग त्या पोरे म्हणत, "आई, मग आपण राहावं कुठे?" अरे म्हणे, "ज्या दिवस याने सालधारेसले सांगितलं होतं आपले 2 महिन्यांना टाइम भेटणार. नंतर पोरेसले सांगितलं होतं आई झाड थोडानं आणखी 2 महिन्यात टाइम भेटणार. या 4 महिना आम्ही दुसरं घरट तयार करी टाकेलचे. आपले फक्त आठीन उड्डाण करानी उडानं आणि आपला नवा घरटामा जावानं. म्हणजे टाइम भेटस. टाइमना फायदा उचलायला पाहिजे. बरवी ही वेळ, सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. टाइम भेटणाना, कालावधी भेटणाना तर संधीनं सोनं करा, बुद्धीने मन चालावा. जय सीताराम.